ते गहू संपले का ग तुझे पहिले? मग संपले कधीच गहू. बरं जाऊ दे, आता एक महिनाभरात आपली बाजरी निघन. बाजरीची गोणी घेऊन जा. बर बर. आणि मी काय म्हणत होते, हा. अगं ते माझ्या आहे ना चुलत दिराला आहे ना मुलगी बघ ना, त्यांचं लग्न करायचंय. अगं बाई, पोरी भेटतात का आता? पोरीच नाही भेटत आता. इथं आमच्या इथं बी येतो सोमा नाही का, तो अजून बिन लग्नाचा आहे. त्याला पोरगी बघती, त्याच्या आई सारखी मला म्हणती पोरगी बघा पोरगी बघा. कुठून बघायच्या पोरी? अगं आई आमच्या इकडे आहे एक पोरगी. काही नको बाई आई, हा काही नको तिकडची. हा नको बाई, तुमच्या इकडली नको. अगं आणि इकडे बघितलं का गरीब जरा? घराण्यातली आहे ती पोरगी. काय गरीब घराण्यातली आहे ती पोरगी. काय झालं तुम्हाला? म्हणूनच नकोय. हा ना. माझा दीर चांगला शिकलेला आहे, त्याला शिकलेलीच बायको पाहिजे, हा. आणि चांगल्या घराण्यातली पाहिजे, गरीब घराण्यातली नकोय. हा मग आणि नाही मी काय म्हणते आई, हिला आहे का अक्कल राहण्याची? हा, हे बघ, फॅन्सी ब्लाऊज तर घालायचं माहितीये, पण तो घालायची पद्धत माहित नाही. ती तशीच- इकडचा बेल्ट लावला, इकडचा उघडाच. ती तशीच गबाळ्यावानी अगं, राहते. राहिलं असं चुकून एवढं कशाला पण काय वाकडं लावते ग? पण मी काय म्हणते, आपल्याला जमत नाही तर कशाला करावी फॅशन? आपल्या ह्याच्याप्रमाणेच राहावं ना. माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो ना, म्हणून त्यांनी घेतले. अगं नुसतं हा, प्रेम नवऱ्याने करून घेतलंय. नसतो. सगळ्यांचे नवरे ना बायकोवर प्रेमच करते स्वतःच्या. पण आहे ना, गबाळ्यावानी नको राहत जाऊ. अगं जरा टापटीप ती बघ कशी राहती, कशी दिसती. अजून कसलं राहायचं? साडीत तिने घातले, मी घातले. अजून कसलं? तिने ते घातले, मी गळ्यातलं घातले. तिने पण कानातलं घातलं, मी कानातलं घातलं. अगं अजून आई, कसलं? काही नको तिला शिकव. तू किती शिकवलं ना, ती कधीच शिकून घेणार नाही. पालथ्या त्याला तिला गाड्या. सवय लागलेली आहे गरीबासारखी राहायची. श्रीमंत घरातल्या पोरी ना जास्त दिवस टिकत नाहीत. पळून तर जाता येत नाही, तर काहीतरी करता येत नाही, तर काहीतरी कांड असतात त्यांच्या. गरीब घराण्यातल्या टिकतात. म्हणून मी फक्त एवढं म्हणलं की आमच्या इकडं आहे, त्याच्यावरून एवढं आणि वागायची ऐक, गरज नाही. मी पण आहे ना एवढंच म्हणले तुला, श्रीमंत गरीबचं इथं काहीच चाललं नाही. दिसण्याचं चाललंय, नीटनीटकं टापटीप राहण्याचं. हा. चांगलं राहा. तिने पण साडी घातली, तू साडी घातली, पण तिने कशा पद्धतीची घातली, कशा पद्धतीची राहती, तसं जरा नीट करायचं. साडी नीट धरायची, अशी याला बॉर्डर आहे अशी ठेवायची, छान दिसती अशी अगं आई, बॉर्डर आहे काय की नाही? फोटो काढायच्यात का काय अगं करायचं? पण माझ्या नेहमी आपलं नवऱ्याला असं साडी छान घालायला राहायचं आवडते. बाई. अगं तुला फक्त ती शिकवती ना आई कसं राहायचं. मी चांगलं सांगते बघ, हातात बांगड्या नाही, काही नाही. माझ्या हातात बघ. मग अगं एक तर बांगडी घालायची. माहितीये तुम्ही आजकालच्या पोरी काचाच्या बांगड्या नाही घालत, पण एक तर कंगन तर घालायचं ना. ते अगं आई, फुटलं होतं ती रानात काम करताना, म्हणून म्हणलं तू भरशील गेल्यावर, म्हणून मी तशी जाऊ दे, नको सांगू तिला काही. बरं तुला बाजरी एक गोणी बाज झाली का? हा हा, सध्या बाद झाली. आणि ऐक- भाकरी जास्त नाही खाता. हा, आणि ती एक आहे ना अशी गोणी पण घेऊन जा. काय आई काय मला पण कांद्याची बाजरी द्या. गोणी घेऊन जा. आणि ते लसूण म्हणत होते मी तुला, एक लसूणची गड्डी घेऊन जा तुला. बरं बरं चालतंय. हा, आमच्या इकडे तर लसूण लय महाग भेटते. मला ते आमच्या शेतातच नाही लावलं ह्यावर. अगं दोनच होते, एक मला राहीन, एक तिला देते. आता ती शहरात राहते ना. तू शेत आता तुझ्या शेतात बघ ना, लावीत जा ना जरा, शेतीचं काम कर. स्वतः पिकवायचं, स्वतः खायचं. ती शहरात राहते म्हणून तिला तिकडं नाही मिळत. अगं आई, ते कसं आहे, तिला गरीबाच्या घरात दिलंय ना, त्याच्यामुळे तिची ना अक्कल पण तशीच झालेली आहे. तू तिला किती समजून सांग, तिला काहीच समजणार नाही. आता कवर शिकू बाई मी? आता तिचं लग्न झालंय, तिला अक्कल यायला पाहिजे. मी तर किती सांगून किती शिकू सांग बरं. तिला एवढं कळलं असतं ना तर अशी नसती राहिली. आठवणींनी ग बाई. थांब, मला फोन आलाय यांचा. बरं घे. हॅलो. हा हा, आवरलंय माझं. अहो हो, आवरून बसले मी. हो या. ठीक आहे चालेल, या. आवरलंय का विचारतायत? घ्यायला येणार आहे ना? किती वेळ लागणार आहे? येत आहेत रस्त्याने. अगं बाई, लाडका जावं येणार आहे बाई, मला तयारी करायला पाहिजे. आवरावरी करते आम्ही. हा अगं हे पण येणार आहे दादा. हा, येऊ दे की मग. आले तर काय झालं. मी ना पटकन आवरते बरं का, पाहुणा येणार आहे. बरं, काहीतरी त्यांना चांगलं चुंगलं केलं पाहिजे ना खायला. काय पुरणपोळी करू का मटणात जेवण करू? आता हे बघ, मटणाचंच कर. हा, हा, तुला बरं. माहिती अगं माझ्या नॉनव्हेज नवऱ्याला खातात ते. पुरणपोळी लय आवडते ते. हा, मग करीत जा ना तू तुझ्या घरी. हा, आता कसं आहे माहितीये का, आता मध्ये मध्ये काही बोलू नको ग बाया. पाहुणा आला ना, त्यांच्यासमोर काही चव नको घालू. हा. त्यांना नाही आवडत माहिती ना तेच तुला. ना, उगाच कशाला डोक्याला ताप नाही ताप. ते नाराज झाले तर उगाच नाही का मग? तुला सासरवास. त्यामुळे ना आता तू आहे ना मला वाटून बिटून दे बरं का मटणाचं. हा, काय म्हणते इकडं बघ ना. हा दे. हा, मटणाचं वाटून दे. आणि त्या पाहुण्याला ना मिक्सरवरचं नाही आवडत बरं का,
पाट्यावर वाटून दे, मी भाजून देते मसाला. चांगलं गावरान पद्धतीचं आवडतं त्यांना. आणि तू मस्त चांगलं तोंड बिन धू, तयार बियार हो, पाहुणे येईन नाही ते किती खवळत येत माहिती आहे ना तुला. मग त्यांना नाही आवडत तू. राहण्यावरनं कंटिन्यू बोलतो. हा, राण्यावरून नीट आवर तुझं पटकन. चालेल. मी आवरू का? फक्त तुम्हाला राहताच येतं नीट. काय झालं? इज्जत नाही करता येत. काय नाही, चल. काय झालं? बस थांब. काय हिला काय असं म्हणायची गरज आहे का मला? ताने कोण मारती तिला? तुम्ही मारताय मला ताने. तुला अरे ती लेक असे. सारखी, मी लेक सारखी आहे, असे. तरी तुम्ही मारताय मला ताने. जाऊ दे. आता आणे बिने काय नाही, आम्ही तुला आहे ना फक्त राहायचं कसं ते शिकवत होतो, कळलं ना? अगं विचार बदल, तुझे नशीब बदलन. असे नको विचार ठेव आमच्यासाठी. नाही, ते तुमचा लाडका जावई आलाय ते बघ. येऊन द्या. करा ते तुम्ही. गाडी आली. बघितलं का हिचा तोरा जरा कमी करायला लाव हिला. हा, मोठी गाडी आली. या जावई, या 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 या. ए हो तिकडं. बसा. पाणी आणते मी. बसा. हे घ्या, पाणी घ्या जावई. कसं झाला प्रवास? मस्त. ये जा, चाटू उठ जा. अगं आई, जा चहा ठेव. राहून द्या. जा ग, चहा ठेव पटकन. बरं थांब इकडे. हा, इकडून किचन मध्ये जा. काय चाललंय इकडून तिकडून तेवढी पण अक्कल नाही हिला. जा, चहा घेऊन ये चहा लवकर. ठेवायला लावला तर इथंच काय जाती. प्रवास कसा झाला जावई? चांगला झाला ना? हा. आता ना मसाला वाटती ती, मटण बिटन करू, मस्त जीव मटणाचं भात. मीच सांगितलंय मटणाचा बेत करायला. हा ना. कवाचं? किती वेळ दे चहा? कॉफी नाही का? नाही, कॉफी नाही, चहा आहे. चहा पित नाहीत ते, जाऊ दे. ऍसिडिटी होते त्यांना चहानी. हा, बरं. प्या ना थोडा. अगं आई, त्यांना ऍसिडिटी होण्यापेक्षा त्यांनी न पिलेला बरा चहा. असं आहे का? बरं चालेल. नाही, आणून ठेवायची ना मगाशी कॉफी, म्हणजे जावई आले होते ना. हा, आणली असती ना. आता हिने सांगितलं नाही आपल्याला. हो, आणली असती. बरोबर. सांगायचं ना बाई. ही काही सांगतच नाही जावाई. चांगलीच बदलली आहे तुम्ही इकडे येऊन. काय झालं? चांगली. काय? माझी साडी नेसली आहे चांगली. हा. तुमची साडी? हा, आणि असलं तर कधी घालत नव्हती तू ना, आता काय तुला सुसायला लागले? मग काय घालीत होती? अहो, ते गावाकडे आल्यावर कसं तुमच्या इथं काय नेस होती? आली तर कपडे घेऊन आली असेल ना, ते वन पीस बिन पीस घालायचं ना. ते काय घातले? वन पीस आमच्या गावाकडे नाही चालत. बरोबर हसतेत म्हणले लोक. तुम्ही. हॉट पॅन्ट नाही म्हणले. हॉट पॅन्ट म्हणजे काय? हो, ते गरम पॅन्ट. गरम पॅन्ट? अगं आई, तसं काही नसतं. गप्प बसाव, तुम्ही काही पण बोलतात. मग कसं असतं? मला पण माहित नाही ते word मग काय. कसं असतं? तशी गरज नाही. आधीच लय हॉटेल. आधीच हॉटेल आहे. हा, हात पुसा. उचल ना ताट, कळा ना का? चल पटकून. ओ, कसं होतं मटण? चांगलं बनलं होतं ना? चांगलं बनलं. हा, दे. आवडलं ना तुम्हाला नक्की? आईनी बनवलं होतं? चांगली हा. चव आहे तुमच्या हाताला. हा, चांगलं बनलं होतं ना? हा, आता ना आराम करा थोडा वेळ आणि मग राहा 2-3 दिवस. नाही, तिकडं काम आहेत आम्हाला, जावं लागेल. त्यांना सुट्ट्या नाही भेटत ना, असं आहे का? निघावं लागेल आम्हाला. बरं. तर तुम्ही मोठी गाडी आणली आहे, तर ते एक कांद्याचं पोतं, बाजरीचं पोतं आणि लसणाची एवढी मोठी गड्डी आहे ती, आणि उलसक मेथी गवार थोडीशी कापून ठेवली मी. आणि तू धने म्हणली होती ना आई? हा, धने ठेवलेत ना पिशवीत तुझ्या. बरं. 2 किलो धने आणि 2 किलो हो, आवडले. 2 किलो लाल मिरच्या त्या बी घेऊन जा मसाल्याला. बरं. हा तू ते सगळं हा, हिला घे ना मदतीला. तिला घेते. तुम्ही आराम करा घडीभर. जा घरात चला जा. आवाज. जा आराम करा. झोपा थोडा वेळ. त्यांना पंखा बिंखा लावून दे आणि तू ये बाहेर लवकर. हो. चल ना, आवरू लाग ना, भांडे बिंडे घासू लाग ना. आई, मी का करू? तिचा नवरा, मी का करू? शांत राहा ना, जोरात कायला बोलत हा, आहे? मग चल, चल. असलं तरी. भांडे घास चल. आई, हा, ते लागलेत आता, म्हणजे जेवायला काहीतरी करावं लागेल ना म्हणून. कायचं जेवायला? आता तुम्हाला शेताचे काम असते तर ते आले का लगे निघायचं त्यांच्या बरोबर. अगं पण एवढे लांबून येणार आहेत म्हणजे काहीतरी खायला लागेल ना. काय खायचंय का? ते उपाशी येणार आहे काय आपल्या घरी? काही बोलती. आई, अगं ते जावं आलं तर पुढं केलंस. माझा नवरा असं उपाशी कसं जाईल दारात? अगं पुढं केलं म्हणजे. हा, उरकलं. आव, खाली बसा ना. आमच्यावर आधीच लय कर्ज आहे बाबा. खाली बसा. खाली बसा. उरकलंय सगळं? हा, उरकलेलं आहे. ती 3 पिशी भरून ठेवली. आता तुम्हाला शेताची काम असते ना, चाल लगेच निघा. हा, ते काय?
आई जेवायला चहा बनवता वर तू. अगं ते आता गॅस संपलाय ना आपला, आता चुलीवर हे पाऊस बरं येतोय. जाऊन चला आपण जातो हॉटेलमध्ये जेवण करू काय तो आता हॉटेलमध्ये कसं आहे जावं केला असता स्वयंपाक, पण ते काय आता पाऊस येतो एवढा. हा, ती काय पाऊस येतो चूल बाहेर पेटायची नाही गॅस संपला सिलेंडर हा संपलंय ना, आता पोरग बी बाहेर गेलंय, ते काय येत नाही शेजारचं पोरग, लवकर येत नाही काय नाही. तब्येत बरी आहे का हा बरे, मला काय दाढ बसली. बरं बरं चालतं घे मग बॅग जावई आलता ना आता, जावई येऊन गेला. भाऊजी आलते मगाशी. तुम्ही तू आलेच राजी नाही होय. लवकर. हाय आता काय टेन्शन आमची भेट व्हायचं उगा उलसत थोडेसे लवकर आले असते ना, साडूची भेट झाली असती बघा. आता आमच्या मागे काम आहे त्यांना म्हणजे काय आपलं बरं आई ऐक ना, आमच्या ज्वारी लय पिकती, मला बाजरी दे, मी तुला ज्वारी देते परत. हा आणून दे आधी, आणि मग आपली बाजरी थोडी असली तर देईन मी तुला. चालतं आपण पुढच्या वेळेस आलो ना मी येणार आहे इकडे हा. त्या टायमाला इंजावरचे पोतं घेऊन आणि बाजरी घेऊन जाऊ हा आम्हाला चालती बाजरी, पण हिच्या वडिलांना ना ज्वारीचीच भाकर लागेल. चालतं काय नाही अडचण एक नाही 2 पोती घेऊन येतो नाही 2 नको, बस झाली एकच. नाही 2 तर तुम्ही आम्हाला एकच द्या पण हाय आमच्याकडे पण काय त्याचं करायचंय हा बरं बरं. चालतंय चल राहू दे काय नाही आताच वाटेनं बिस्लरी घेतली होती मी हा वय आता काय आहे, चला. ते रांजून धुतल्याला नाही ग कालचा, राहू दे बिस्लरी आणली मी. पिशवीभर भरलेलीच आहे तिने, आणि आणते हा, बस. निघन मग. या तिकडे काहीतरी हा येईन. आता मला कसं आहे, मला तिकडलं तुमच्या इकडलं पाणी बिनी काही सैन होत नाही, तिकडं तुम्ही ते येरीचं पाणी पियाचा. नाही नाही तुम्ही आलं फिल्टरचं आणतो की भरून बरं बरं. आता कसं घरादारातून जनावर ढोरं असतात, सोडून येता नाही येत. अहो ते आयुष्यालाच आपल्या पुजलेलं आहे माझ्या 5वीला हा त्यामुळे एक काम करा हा. मारा चक्कर एखाद्या दिवशी हा हा मारीन आणि मारीन. चांगला 8 दिवस राहायला या हा हा जा जा. चल येऊ का मग हा हा जा. कायला येतात काय नो, चिखला मातीचे पाय साऱ्या भरलेले होते. बरं झालं चटई बिटई नाही टाकली, नाही तर माझी चटई भरली होती. बियाद नाही तर बियाद, ही कार्टी बी हिला काही कळत नाही, कवा अक्कल यायची नाही. ती मोठी कशी राहते, पण हिला कवडीची अक्कल नाही राहिलेली. आणि ते खेडवाळा आलं न बसलं न, बाई माती झाली, मरणाचं झाडून जुडून घ्यावं लागेल ग बाया मला. त्याच्यामध्ये झाडून घेते. हो ना, मोठ्या ताईचं. हॅलो हा बोल ना. हाय, काय करती ग? काय नाही बाई बसले. अगं काय सांगू तुला. काय झालं? अगं यांची नोकरी गेली, 3-4 महिने झाले. अरे बापरे. आम्हाला फार घर भाडं द्यायला काही नाही राहिलं. गाडीचे हप्ते थकलेत, सारखे फोन येत आहेत त्यांचे, त्या लोकांचे, फायनान्स वाल्यांचे. अरे बापरे. मग अगं फार खायचे हाल झालेत आमचे. आता काय सांगते तुला. इतकी बेकारी झाली. शोधतायत हे, नोकरी शोधतायत तर नोकरी पण लागत नाहीये. अरे बापरे, इतकं अवस्था खराब झाली काय तुमची? अगं ऐक ना, मी काय म्हणते, गाडीचे हप्ते थकलेत ग, ती माणसं येत आहेत घरी, थोडीफार पैशांची मदत कर ना मला. पैशांची मदत? आता अगं, पैसे भरावे लागतील, पेनल्टी चार्जेस पण लागलेत वरती, ते पण भरायचे. तुझं सगळं खरं आहे, तू सांगते ते सगळं खरं वाटतंय मला, पण मी कुठून पैसे बघू बाई तुझ्यासाठी? आई बघ ना, अगं काहीतरी कर ना, घर भाडं पण थकलंय, पण त्या मालकांना मी सांगितलंय की देईल म्हणून, ते पण आता ऐकत नाहीये. अरे देवा, एवढं सगळं होऊस तर तुम्ही कसे गा असे वेंदाळा व्यवहार तुमचा? अगं आई बघ ना, तुझ्याकडून समजा नसेल होत तर आपल्या बारकीला म्हण ना. बारकीला? आयो, बारकीकडून घे ना मदत, तिला सांग मला लागतंय, ती करेल मदत. बरं बरं बोलून बघते बाया काय म्हणते बघते. आता तिला बघ ना. तिला कधी मी काही दिलंच नाही तर कोणच्या तोंडाने मागू बाई तिला? एक काम कर. अगं तिला सांग ना, मला लागतंय, एक तिला सांग ताईडीला लागतंय, ती काय म्हणणार नाही. हा हा एक काम कर, तू ये माझ्याकडं, आपण दोघी मिळून जाऊ तिच्याकडं. असं म्हणती? हा बर बर येते मी. हा ये तू, मग जाऊ दोघी तिच्या गया वया करू आणि मागू तिला. हा हो हो हा, ये तू. येते मी. हा ठेवू का फोन? हो. हा बाय. कारच करून ठेवला बाय हिनी. आधीच हिच्या जीवर मी उडत होते, हीच भीक मागायला लागली आता मला. आता काय करू? बारकीला मागावं लागन बाई, तिच्याच पाया पडल्याशिवाय गत्यंतर नाही. तर घरातलं आवरते मी. कुठे गेलीत की बाई? बारके काय करते ग बाय?
अगं आई कस काय अचानक तुम्ही अगं आलो तुला भेटावं म्हणून. या की मग हा चल 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 घरात चल. या आणि असं अचानक कसं फोन नाही काय नाही आलो बाय तुझ्याकडे काम होतं ग. बरी आहे ना? बरी आहे ना? हा, मी मस्त आहे बस. सरप्राईज दिलं का काय हा अयो बस बस ना बाई बस बस येतं बस. मला नाही सांगितलं ताई तू काय? येणार आहे म्हणून फोन पण नाही केला. अगं आठवण आली तुझी अचानक आलो तुला भेटाया. हा, 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 हा. अगं मग मी त्यांना चिकन आणायला सांगितलं असतं काहीतरी करायला सांगितलं असतं ना. हा का हा नाही भाऊजींना ते बकऱ्याचं मटण आवडतं ना. हा अगं राहू दे, काही नाही, असं काही नाही. त्यांना बोकड्याचं मटण आवडतं. आपण नंतर मटण करू आपण. पण तू कशी बरी आहेस ना? हा मी बरी आहे. हे काय याच गुरांचं शेण झालं आणि होतं. पाहुणा ते शेतात गेलेत. शेतात गेले. बरे आहे ना पाहुणा? हा बरे हा भाऊजी लय शांत बसले. काय झालंय हा थांब ना. हा ते भाऊजींच्या घाईतली साखळी पण नाही दिसत मला. काय झालं अगं तूच बोल तिला काय काय बोलायचं बोला की. एवढं काही लपून छपून बोलताय तुम्ही बोला. तू बोल ना. अगं तू बोल ना. आता आई ह्याच्यातच रात्र उजवडवशील. बोल. अगं हिला ना जरा तिकडे मुंबईला प्रॉब्लेम झालाय. तिच्या गाडी बिडीचा जरा प्रॉब्लेम झालाय. तर पाहुणा कुठे पाहुणा आला असं तर बोलले असते. नाही मला बोल ना. पाहुण्यापाशी काय आहे? हा बरं बरं. अगं तिला ना 2-3 लाख रुपये लागत होते उसने. तर दिले असते. माझ्याकडे तर नाही. तू दिले तर बरं अगं होईल. बारके काय झालंय माहितीये का? तुझ्या दाजींचा आहे ना जॉब गेलाय. दुसरा जॉब बघतायत म्हणजे बरं का ते. पण आता सध्या नाही ना. मग आमचे गाडीचे हप्ते वगैरे थकलेत. हा आणि असं अचानकच कसं ग? अगं ते काय झालं, कंपनीच बंद पडली ना ती. अरे यार. त्याच्यामुळे मग जॉबच गेला त्यांचा. पाहतायत दुसरा जॉब, पण आता 3-1 महिने झाले जवळपास त्यांना जॉबच नाहीये. हा तू आणि मग तेव्हापासून गाडीचे हप्ते थकलेत आणि पेनल्टी चार्जेस पण लागलेत. त्या लोकांचा सारखाच कॉल येतोय तू आता. कर तिला मदत कर तेवढी. बहिणी बहिणी एकमेकीला मदत नाही करा. मदतीचं काही नाही बरं का. माझं नवरा तसं लय मोठ्या मनाचं आहे. करायला मदत काय नाही. म्हणूनच तिला म्हणलं चल बारकीकडं. मला माहिती होतं तू मदत करशीलच. नाही शेतकऱ्याचे पैसे कसं शेणात हात घातलेले ते घाणेरडे त्यांनी कमवलेले त्याच्या अंगावरची मळकी कपडे परत ते तुम्हाला पचल का? म्हणजे कसं असं तुम्हाला घाण वाटेल ना ते म्हणून म्हणते. बाकी काही नाही. अगं हे बघ आता पैशाला शेण लागलेलं असलं म्हणून काय झालं? पैसे ते पैसेच आहे ना. शेवटी लक्ष्मी आहे. हा नाही आईचं कसं होतं ना. गरीब श्रीमंत माझा नवरा दारात आला ना तर तू माझ्या नवऱ्याचा अपमान केलास. मला तू माझ्या नवऱ्याला साधा 1 ग्लास पाणी सुद्धा नाही दिलं. हे बघा मला तुम्हाला दुखवायचं नाही आणि तुझ्या मनासारखं माझं मन नाही. मला माहिती आहे मी अशीच आहे साधी सिंपल. मला नाही असं भारी घालता येत. तुझ्यासारखं स्टँडर्ड नाही राहता येत. पण माझं नवरा मला जसं ठेवलं तसं मी राहते. पण आई असं काही नसतं ग. जर नोकरदार असेल तर तो चांगला श्रीमंत संस्कारी त्याचाच आदर करायचा असतो. आणि हे बघ मी काय असं पळून बिळून जाऊन लग्न नव्हतं केलं. तूच तर दिलतं ना मला शेतकऱ्याला. तर तुला तुझ्या दारात आले तर माझी चिळस वाटली. माझ्या नवऱ्याची घाण वाटली. तू माझ्या नवऱ्याला 1 ग्लास पाणी नाही, त्यांना चहा दिला नाहीस, त्यांना जेवायला केलं नाहीस. तू तिला सगळं बांधून दिलंस का? पण मला काहीच नाही दिलं. म्हणजे एक लेक म्हणून आईकडून काहीतरी अपेक्षा असती ती माझी पूर्ण नाही झाली. आणि ताईने तर माझा प्रत्येक वेळेसच पाणउतारा केला. दाजींचं काही जाऊ दे. त्यांचं ते प्रोफेशन होतं. त्यांचं ते नोकरी काय होती त्यांची ते त्यांच्या ह्याच्यात होते. पण मला असं वाटतं गरीब श्रीमंत काय नसतंय का. आज दाजींची नोकरी निघली तर माझ्या गरीब नवऱ्याची तुम्हाला मदत लागली ना आम्ही करतो. नाही असं नाही. आणि माझा नवरा येईल पण आता. पण माझा नवरा ना अंगावरच्या कपड्यांनी मस्त नाही किंवा श्रीमंत नाही. पण मानाने लय श्रीमंत आहे. हे बघ पोरी तू जे बोलली ना आता ते 100% खरं आहे. आणि तुला अधिकार आहे ते सगळं आम्हाला बोलायचा. कारण आम्ही केलंयच तसं तुझ्या संग. तू गरीब शेतकरी अशी राहती घाणेरडी असं नेहमी तुझा हिन भावनेनेच बघितलं तुझ्याकडे. नमस्कार सर. कसं काय आज लय दिवसातून गरीबाची आठवण आली? येत असती राजाला रंकाची आणि रंकाला राजाची गरज पडतच असते एक दिवस. आम्ही लय हिनवलं तुम्हाला. तुमच्या गरिबीला नावं ठेवलं. तुम्ही शेतकरी आहे असं शेणात राहता मातीत राहता असं खूप घाणघाण बोललो. तुमचा वेळोवेळी अपमान केला. तुम्ही येऊन माझ्या घरी आले तर तुम्हाला पाणी सुद्धा नाही विचारलं.
पण माझ्यावर आज अशी वेळ आली का माझा मोठा जावई आणि लेक आज तुमच्या दारात आलेत भीक मागायला. बरं हीच गोष्ट आता मी तुम्हाला एक बोलतो. त्या दिवशी जे झालं ते मला पूजाने सांगितलं. आता हीच वेळ आमच्या वाईट आली असती तर तुम्ही आमच्याकडे आलात, तुम्ही ह्यांच्याकडे गेला असतात का आमच्यासाठी? तेवढं सांगा फक्त मला. नाही आज डोळे उघडले, पण त्या दिवशी माझ्या डोळ्यावर आहे ना धुंदी होती, नसते आले मी तेव्हा तुम्हाला गरज पडली असती तर. पण आज आहे ना माझे डोळे आहे ना हिने अख्खे उघडवलेत. मी तीच म्हणतोय, ती पण सक्की लेक आहे, ह्या पण सक्क्याचं इथं, आणि मी पण जावे हे पण जावं इथं. मदत तुम्हाला किती रुपयाची मदत लागते? एवढंच काही 3-4 लाख रुपये. 3-4 लाख. आता कांद्याचं एवढं हे आलंय. द्या त्यांना पैसे. 2 लाख रुपये, आणि 2 लाख रुपये उद्या, आज 1 लाख रुपये, उद्या 1 लाख रुपये फोन पे तुम्हाला टाकून देतो. मला खरंच मी हात जोडून माफी मागते. मी तुमच्या आईच्या वयाची आहे. दाजी, खरंच चुकलं हो आमचं. त्या आम्ही दिवशी खूप बोललो तुम्हाला. मी पैसे माझ्या साडूला दिल्यात. साडू म्हणजे माझ्या भावासारखं आहे. ह्या बिचाराच्या तोंडून अजून एक पण वाईट शब्द आला नाही. मी फक्त ह्यांच्याकडे बघून पैसे देतोय. तुम्ही दोघींनी तिच्यासोबत कसं वागलात, काय वागलात ना, हे फक्त मला माहिती. तुम्ही शहरात राहता, तुम्हाला भले 30 लाखाचं पॅकेज असेल, तुमचं महाग जाऊन मी म्हणतो वर्षाला 7-8 लाख रुपये राहत असतील. मी नुसतं ते माझं 1 एकराच्या कांद्यातले तुम्हाला 2 लाख, 2 नाही 4 लाख रुपये 1 एकराच्या कांद्यातले दिले. असं माझा 8 एकर कांदा होता, 15 एकर शेती माझ्याकडे सगळी, 200 लिटर गायांचं दूध आहे. कमी नाही माझ्याकडे. तुम्हाला बँक बॅलन्स 5-50 लाख रुपये. तुम्ही घराकडे बघून मी रानात काम करतो, किंवा पंचा बघून. आता 50 टाकलं तर तुम्हाला 2 लाख रुपये लगेच निघलं का नाही? बरोबर बोलताय तुम्ही. आणि खरंच खूप ठिकाणी मीच नाही चुकले, हे असं खूप लोक चुकतात. नुसतं असं छान छान दिसणाऱ्या लोकांकडं त्यांना ये जा, त्यांना खाऊ पिऊ घालतात, आणि अशा शेतकऱ्याला, गरीबाला, पाहुण्यांना कोणी करीत नाही. पण तेच खरे आपले अन्नदाते आहेत, आपण ते विसरून जातो. आणि ही तुमच्याकडून चूक झाली. आता मी खरंच अपेक्षा चूक करतो झाली. की तुम पुढे असं काय घडू नये. आणि तुम्ही 4 लाखच नाही, तुमच्याकडे जेवढं लोकांचे पैसे आहेत ना तेवढं मला म्हणा. मला काय, मला बंगलाच बांधायचंय. मी बंगला 2 वर्षांनी बांधीन. माझं अजून घर चांगली. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं मी तुम्हाला 2 वर्षासाठी नाही 4 वर्षासाठी देतो. पण तुम्ही या कर्जातून मुक्त व्हा, चांगली नोकरी बघा. नसेल तर तुम्ही गावाकडे, तुमची पण जमीन आहे, तुम्हाला गायांचं सांगतो कसं करायचं. 1-1.5 लाख रुपये तिथं कुठं पगार गेला नाही. आणि त्या दिवशी तुम्ही ह्यांना मटण केलं आणि आम्हाला साधं पाहायला सुद्धा विचारलं नाही. ही नाही, ही कसं आहे, आम्ही काय तुमच्या घरी तुमचं आम्हाला काही नकोय, पण तुम्ही आलात ना 4 शब्द प्रेमाने बोलता किंवा पाहुण्या जेवाय करतात, त्यांना आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही आम्हाला मटणच करा. तुम्ही आम्हाला पुरणपोळी केली तरी लय झालं, साधं मी म्हणतो चिकन केलं तरी लय झालं. पण दोन्ही जावायत हेवा देवा करू नका. नाही नाही, आता इथून पुढं दोन्ही जावायत हेवा देवा मी करणारच नाही. हो का, मला देवाने लोक दिला नाही, दोन्ही लेकी दिल्यात. पण तुम्ही दोघं साडू साडू सख्या भावासारखे राहिले आणि चांगले पुढं वागले, एकमेकाला मदत केली. ह्या बी चांगल्या बहिणी राहिल्या. यांनी आई सांगते म्हणून एक श्रीमंत एक गरीब असा भेदभाव नाही ठेवला, तर तुमचंही चांगलं होईल, त्या मागे यांचंही चांगलं होईल. मी कधी भेदभावच नाही केला. आणि बारके, तुम्हीच केला. माझं खरंच चुकलं ग, मला माफ कर. मी तुला नको तसं बोलले, पण आज शेवटी तूच कामाला आली माझ्या. जाऊ दे, तुला तुझी चूक कळली ना. जाऊन मग आता ठीक आहे. झाल्या गेलेल्या गोष्टी सोडून द्या. लय नाही, आपल्या लग्नाला 3 ते 4 वर्ष झाल्यात. तू एक काम कर, ह्यांना बसव, मी बोकडाचं मटण घेऊन आलो. बरं या. जेवणच करून नाही, तसं जायचं नाही. बरं चला बघ तुम्ही सासूबाई, दाखव मी आलो मटण घेऊन. या. बस, येतो.